श्री गुरुचरित्र अध्याय 36 मराठी भावार्थ दिवस 5. गाणगापुरात एक वेदवेत्ता विरक्त बहुश्रुत असा कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे. तो दान घेत नसे, परान्न घेण्यास जात नसे. तो नेहमी कोरडी भिक्षा मागत असे आणि त्यावर आपले पोट भरीत असे. त्याची पत्नी फार रागीट व असमाधानी होती. भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेपणाने राहत असे. त्या गावात नेहमी श्राद्धादिकांचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण येत असत. ते सहस्त्र भोजने घालीत असत. त्या गावातील ब्राह्मणांच्या स्त्रिया त्या ठिकाणी भोजनासाठी जात असत आणि तेथील पक्वान्नांची आपल्या घरी येऊन स्तुती करीत असत. ते ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या नशिबाला व दारिद्र्याला दोष देत असे. माझा पती दैवहीन आहे, कधी परान्न घेत नाही, म्हणून मी मिष्टान्न खाऊ शकत नाही. एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गाणगापुरात आला. त्याला महालय श्राद्ध करायचे होते. त्याने ग्रामस्थ विप्रांना रीतसर श्राद्धाचे आमंत्रण केले व त्यांच्या स्त्रियांनाही बोलावले. ते पाहून त्या विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली आणि ब्राह्मणाचे बोलावणे कसे आले आहे ते सविस्तर सांगितले. तिथे अनेक प्रकारची पक्वान्ने खावयास मिळतील, कपडे मिळतील, दक्षिणा म्हणून भरपूर द्रव्यही मिळेल. तेव्हा आपण हे आमंत्रण स्वीकारावे, नाहीतर मला तरी जाण्याची परवानगी द्या. तिची विनवणी ऐकून ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली. तेव्हा ती पतीची संमती घेऊन श्रीमंत ब्राह्मणाकडे जेवायला गेली. तो ब्राह्मण तिला म्हणाला, आम्ही दाम्पत्य भोजन घालतो, तेव्हा आपण पतीसह भोजनास यावे, असे सांगून त्याने तिला परत पाठवले. त्याचे बोलणे ऐकून ती खिन्न झाली. ती नृसिंह सरस्वतींच्याकडे आली व त्यांना नमस्कार करून म्हणाली, स्वामी, माझे पती परान्न घेत नाहीत. त्यामुळे मला इच्छा असून सुद्धा चांगले अन्न कधी खायला मिळत नाही. तरी माझ्या पतीला भोजनास जावे असे तुम्ही सांगा. गावात आलेले श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनच घालतात आणि माझे पती परान्न घेत नाहीत. त्यामुळे मी सुग्रास भोजनापासून वंचित आहे. तरी आपण माझ्या पतीस सहभोजनाचा आस्वाद घेण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगावे. श्रीगुरूंनी तिच्या पतीस बोलावून तसे सांगितले. तेव्हा तो ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला, जो गुरूंची आज्ञा पाळीत नाही तो घोर नरकात पडतो, म्हणून तुमची आज्ञा शिरोधार्य मानून मी जातो. त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पितरांचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक त्या दाम्पत्याला अनेक प्रकारचे मिष्टान्न वाढले. भोजन करताना त्या स्त्रीला एक विचित्र प्रकार दिसला. कुत्रे व डुकरे आनंदाने आपल्याबरोबर भोजन करताना दिसले. ते पाहून तिला उबग आला. इतर ब्राह्मण तिथे जेवत होते, परंतु त्यांना हा विचित्र प्रकार दिसत नव्हता. तुझ्यामुळे मला हे दूषित अन्न खावे लागत आहे, असे तिचा पती तिला म्हणाला व दोघेही पानावरून उठली व श्रीगुरूंकडे येऊन ती श्रीगुरूंना म्हणाली, मी पतीची आज्ञा मानली नाही म्हणून मला अभक्ष भक्षण करावे लागले, तरी मला क्षमा करावी. तिचा पती गुरूंना म्हणाला, स्वामी, माझ्या हातून व्रतभंग झाला, त्यामुळे मला चिंता वाटते. श्री गुरु हसून म्हणाले, तू स्त्रीची वासना पूर्ण केलीस, आता तिच्या मनाचे समाधान झाले. तुझ्या सांगण्याप्रमाणे ती आता वागेल. परान्न घेण्यास कोणती घरे योग्य व कोणती अयोग्य हे स्वामींनी समजावून सांगितले. तसेच कर्ममार्ग कोणता आचरावा ते समजावून सांगितले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अह्निक निरूपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 37 मराठी भावार्थ. या अध्यायात श्री गुरूंनी पराशर ऋषींच्या उपदेशाचा आधार देऊन त्या ब्राह्मणाला आचारधर्म सांगितला आहे. होम करण्याची कोणती साधने घरात राखून ठेवावीत, देवपूजा करण्याची पद्धती सांगितली. ब्राह्मणाने जशी त्रिकाल संध्या करणे आवश्यक आहे, तशीच देवपूजाही त्रिकाल करणे आवश्यक आहे. पूजा एकाग्र मनाने करावी. गुरु आज्ञेने जरी काष्टाची किंवा पाषाणाच्या मूर्तीचे पूजन केले तरी त्यात देवाचा प्रत्यक्ष निवास असतो व तो प्रसन्न होतो. पूजेच्या साहित्याची सविस्तर माहिती श्री गुरूंनी ब्राह्मणाला समजावून सांगितली. नमस्काराची पद्धती सांगताना श्रीगुरू म्हणाले, देवाच्या अगदी दृष्टीसमोर उभे राहून नमस्कार करू नये, त्याच्या पाठीमागे नमस्कार करू नये, गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नये, देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये, सुतकात असणाऱ्यांना नमस्कार करू नये,
मौन केव्हा व कोठे धरावे याचे विधान श्री गुरूंनी सांगितले. स्नान करताना, होम करताना, जेवताना मौन पाळावे. जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल तर प्राणाहुती घेईपर्यंत तरी मौन पाळावे. ज्याचा पिता जिवंत असेल किंवा ज्येष्ठ बंधू असेल त्याने रोज मौनाने जेवावे असे नाही. त्याने फक्त श्राद्धात जेवताना मौन राहावे. 5 प्राणाहुती घेताना सर्वांनीच मौन राहायला पाहिजे. भोजन किती घास घ्यावे याचे प्रमाण श्री गुरूंनी सांगितले. संन्यासी, मुनीश्वर व यती यांनी 8 घास घ्यावेत. ब्रह्मचार्याने अमुक इतकेच घास घ्यावेत असे प्रमाण ठरविलेले नाही. जेवढा घास आपल्या तोंडात राहील तेवढाच घ्यावा. इष्ट सोयरे इत्यादिकांच्या सह एका ताटात भोजन करू नये. तसेच जेवताना कसे बसावे, कुठे बसावे वगैरे सर्व भोजनाचे नियम सांगितले. तसेच भोजनाची पद्धती व निषिद्ध अन्न कोणते ते सांगितले. श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, असा ब्राह्मणाचा आचार आहे. त्याचे यथाविधी जो पालन करेल त्याला दैन्य कोठून प्राप्त होणार? तो तर देवांनाही वंद्य होईल. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. तो स्वतः शतायुषी होऊन त्याच्याकडून काही दोष घडणार नाहीत. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्ममार्गनिरूपणं नाम 37. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 38. मराठी भावार्थ. श्री गुरूंच्या दर्शनासाठी भक्त येत असत. त्यांनी आणलेले द्रव्य श्री गुरु कधीच घेत नसत. समाराधना करण्यासाठी भक्तांनी जे उपयोगात आणावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला. त्यांनी श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. त्या दिवशी भक्त लोक समाराधना घालीत होते. त्यांनी त्या ब्राह्मणालाही समाराधनेत जेवायला चला म्हणून बोलावले. त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की आपण श्री गुरूंना भिक्षा घालावी. त्यासाठी त्याने तिघांना पुरेल असे साहित्य उदाहरणात तांदूळ, कणिक व इतर पदार्थ आणले होते. दरवेळी इतर ब्राह्मण समाराधनेसाठी बोलावीत. तिथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली शिदोरी उशाशी घेऊन झोपत असे. असे 3-4 दिवस झाले. सर्व लोक त्याला हसत असत. हा समाराधनेची सामग्री घेऊन आला पण स्वतः दुसऱ्याच्या समाराधनेत जेवतो. त्याने आणलेले अन्न तर एकाला सुद्धा पुरणार नाही. इथे तर श्री गुरूंजवळ अनेक शिष्य समुदाय आहे. हा काय समाराधना घालणार? असे बरेच दिवस गेले. श्री गुरूंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकले. त्यांनी ब्राह्मणाला बोलाविले आणि म्हणाले, आज मला भिक्षा तू घाल, लवकर स्वयंपाक कर. श्री गुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला. मग त्याने आपले साहित्य आणले. शुचिर्भूत होऊन स्वयंपाक केला. त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्री गुरूंजवळ आले आणि म्हणाले, आज जेवताना आम्हाला मिळायला हवे. आम्ही रोज मिष्टान्न खातो, त्यामुळे आमचे समाधान होते. हा ब्राह्मण कुठला आहे? आज समाराधनेतच खंडच पडणार. श्री गुरु म्हणाले, तुम्ही घरी जाऊ नका, आंघोळीला जाऊन लवकर या आणि आज इथेच भोजन घ्या. त्या ब्राह्मणांना वाटले मठात खूप अन्नसामग्री आहे, तेव्हा श्री गुरु आत्ता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितले आहे. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनविला आणि गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलवायला नदीवर गेला. ब्राह्मण म्हणाले, अरे तू परत जा, स्वयंपाक तर व्हायला सायंकाळ होईल. तू श्री गुरूंना भिक्षा घाल. ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्री गुरूंकडे गेला आणि म्हणाला, ब्राह्मण येत नाहीत, रात्री भोजनाच्या वेळी येऊ असे म्हणतात. तेव्हा श्री गुरूंनी त्याला सांगितले, त्या ब्राह्मणांना जाऊन सांग की श्री गुरूंनी तुम्हा सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केला आहे, तेव्हा लवकर जेवायला या. तेव्हा ब्राह्मण भराभर स्नान उरकून आल्यावर श्री गुरु त्यांना म्हणाले, लवकर पत्रावळी तयार करा, सहकुटुंब जेवा. त्या ब्राह्मणाने नंतर वंदनादी उपचारांनी भक्तिभावाने श्री गुरूंची पूजा केली, मंगलारती केली. त्यामुळे श्री गुरूंना संतोष झाला. त्यांनी त्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न त्यांच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्या जवळील वस्त्राने ते अन्न झाकून ठेवण्यास सांगितले. मग कमंडलूतील उदक घेऊन त्या अन्नावर प्रोक्षण केले व ते अभिमंत्रित केले. ब्राह्मणाला बोलावून ते म्हणाले, तू या अन्नावरचे झाकण काढू नको, एका बाजूने अन्न काढून घे आणि सर्व ब्राह्मणांना भराभर वाढायला घे. श्री गुरूंसह साऱ्या पंक्तीला वाटप चालले होते. तो ब्राह्मण स्वतः तूप वाढीत होता.
सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले. तसेच त्यांचा परिवार जेवून तृप्त झाला. गावातील इतर सर्व त्यांचे परिवारासह जेवून तृप्त झाले. सगळ्यांची जेवणे झाल्यावर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावले आणि तुझे दारिद्र्य दूर होईल, तुला पुत्रपौत्र होतील असा आशीर्वाद दिला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. अगदी थोडे अन्न शिजवले होते, तरी 4000 लोक जेवले. हे सारे कर्तृत्व श्री गुरूंचे. त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले. त्यांच्यामुळे सर्वांना हा प्रसाद मिळाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिकद्विजचतुः सहस्रभोजनं नाम 38तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.